लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। एबीसीबी करती काय खाली डोक्यावर पाय, एबीसीबी करती काय खाली डोक्यावर पाय। रात सब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रात सब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। महावितरण विभागाकडून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। विजेच्या लपंडावामुळे नागरिक चांगलेच वैतागले असून याचा फटका विद्यार्थ्यांसह नागरिकांना बसत असल्याने महावितरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मनसे शहर अध्यक्ष सतीश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे सैनिकांच्या वतीने महावितरण कार्यालयाच्या गेटवर खळखट्याक आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी मनसेच्या वतीने विजेच्या लपंडावामुळे घरातील नादुरुस्त झालेली टीव्ही, बल्ब, ट्यूबलाइट व इलेक्ट्रॉनिक साहित्य रस्त्यावर फोडून मोडतोड करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी मनसेच्या वतीने वीज वितरण कंपनी विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली असून आज फक्त गेटवर खळखट्याक आंदोलन करण्यात आले असून 8 दिवसात विजेचा लपंडाव बंद न झाल्यास महावितरण कार्यालयात जाऊन खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा मनसे सैनिकांच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी मनसेचे उपशहर अध्यक्ष अनिल गाडे, हिंदू सम्राट संघटना संस्थापक बापू काकडे, तालुका संघटक नवनाथ मोहिते, कामगार सेना तालुका अध्यक्ष संजय जाधव, विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष अनिल सुपेकर, अजिंक्य काकडे, सुरेश सुपेकर, अभि पवार, किरण आवारे, रोहन पवार, संजू सुपेकर, बल्ली पाटोळे, प्रतीक त्रिभुवन आदींसह मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव शहरात गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने वीज पुरवठा हा खंडित होत आहे आणि त्या विरोधात नागरिक हैराण झाले आहेत आणि आज मनसेच्या वतीने महावितरणचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहेत। आपल्यासोबत आहेत मनसेचे बापू काकडे आणि त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आहे। बापूजी, नेमकी तुम्ही आंदोलन केले, काय कारण होतं तुम्ही आंदोलन केले? कोपरगाव शहरामध्ये अनेक दिवसापासून लाईटीचा लपंडाव चालू आहे आणि हा लपंडाव थांबावा असे आम्ही 3 तारखेला 3/7/2024 रोजी MSCBला निवेदन दिलं होतं की हा 8 दिवसात आपण लपंडाव थांबवा, परंतु MSCBने कुठल्याही प्रकारची तरतूद तिथं केलेली नाही आहे आणि जो लपंडाव आहे हा चालूच आहे। अनेक दिवसापासून लाडकी बहीण तसेच शालेय विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट लागतात, त्याच्यासाठी लाईट गेली तर 2-2 तास हे उभे राहावं लागतात, परंतु MSCBला त्याचं गांभीर्य नाही आहे, म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे। काय भूमिका राहील आपली नेमकी यापुढे? आज तुम्ही आंदोलन केलं आहे, कोणते MSCBचे अधिकारी तुम्हाला भेटण्यासाठी इथे आले आहे का, काय सांगा? MSCB अधिकारी तर हे झोपी गेलेले, ते गेंड्याचे कातड्याचे झालेले, त्यांना कुठल्याही प्रकारची जाग येत नाहीये। त्यांना जाग येण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सतीश काकडे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आमच्या घरातल्या काही वस्तू लाईटीच्या शॉर्टेजमुळे उडालेल्या आहे, जसे टीव्ही, ट्यूब, बल्ब हे आज आम्ही आणून त्यांच्या गेटवर फोडलेले आहेत का त्यांना ती जाग यावा, परंतु अद्यापही त्यांना जाग आलेली नाही आणि कोणताही अधिकारी विचारायला आम्हाला इथं आलेला नाहीये। नेमकी आपली पुढची भूमिका काय राहील, काय कराल आपण? आज आहे मनसेच्या वतीने आम्ही गेटच्या बाहेर खळखट्याक म्हणजे आमच्या वस्तू फोडलेल्या आहे, ही MSCBने त्याची दखल घ्यावी। आज आमच्या वस्तू फुटलेल्या आहे, भविष्यात त्यांनी जर याच्यावर त्यांच्या लाईटी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा केली नाही तर उद्या ते सुद्धा फुटतील आणि MSCB सुद्धा फुटतील, याची त्यांनी नोंद घ्यायची आहे। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही खळखट्याक सेना आहे हे त्यांना जाण आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा त्याचा अभ्यास घ्यावा, इतिहास बघावा आणि मग पुढचं पाऊल टाकावा। हे होते आपल्यासोबत बापू काकडे यांनी सांगितले की आज आम्ही गेटच्या महावितरणचं जे कार्यालय आहे त्याच्या बाहेर आम्ही आंदोलन केलं आहे।
जर यापुढे जर महावितरणकडून जर त्या गोष्टी सुधारणा नाही झाली तर आम्ही महावितरण कार्यालयाच्या आत घुसून त्याची तोडफोड करू आणि याची सर्वस्व जबाबदारी ही महावितरणची राहील. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससानी, कोपरगाव. गेल्या 8 दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे या MSCBला आम्ही निवेदन दिलं होतं का बाबा आता ही लाडकी बहीण योजना आहे, तिची लाईट जाते, लहान पोरांना अभ्यास करायचा राहतो, तरी या MSCBच्या डोक्यात अजून काही विचार पडत नाही. आमच्या घरातले TV अक्षरशः पहा, आमच्या घरातले TV उडवले. आम्ही इथं येऊन ते आंदोलन जे केलं आहे हे बाहेर केलेलं आहे. पुढच्या वेळेस जेव्हा येऊ तर डायरेक्ट मध्ये घुसू आणि जे काही होईल त्याला जबाबदार MSCB राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही 8 दिवसापूर्वी ABCBला एक निवेदन दिलेलं होतं तर 8 दिवसात लाईट सुरळीत व्हावं म्हणून, पण ABCBनं काय जो आहे तेच चालू होतं. आज आमच्या घरात TV लावतात, घरात TV लावायला गेलो तर लाईट कमी जास्त झाल्यामुळे TVच उडाला. त्याच्यामुळे घरचे बोलण्यापेक्षा आम्ही इथंच आंदोलन करू राहिलो. आज गेटच्या बाहेर केलं, उद्या ABCB फोडली आणि त्यांना अनुभव आहे आमचा का आम्ही ABCB फोडू शकतो. हा म्हणतात का त्यांना माहिती, पण आम्ही हा कसा करणार आहे? क्लिअर केलं तर आम्ही हा फोडणार म्हणजे त्यांच्या ABCB मध्ये जाऊ शकतो आम्ही. जय हिंद, जय महाराष्ट्र.